हॅलो स्टुडंट्स, तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल इंडक्शन याबद्दल स्टडी केलं. म्हणजे म्युच्युअल इंडक्शन काय होतं तर आपण बघितलं होतं की म्युच्युअल इंडक्शन मीन्स एका कॉइलमध्ये जर आपण करंट चेंज केलं म्हणजेच त्या कॉइलमधलं फ्लक्स चेंज होईल आणि त्या फ्लक्समुळे दुसऱ्या नेबरिंग कॉइलचा फ्लक्स चेंज होऊन त्यामध्ये ईएमएफ इंड्यूस्ड होईल. हा जो फेनॉमेना आहे या फेनॉमेनाला म्हटलं जातो म्युच्युअल इंडक्शन. मीन्स द फेनॉमेना ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इन वन कॉइल ड्यू टू चेंज इन अ करंट इन अ नेबरिंग कॉइल and this phenomena is called as mutual induction. त्याच म्युच्युअल इंडक्शनच्या कन्सेप्टवर डिपेंड एक नवीन टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तो म्हणजे आहे ट्रान्सफॉर्मर. काय आहे ट्रान्सफॉर्मर? व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर बघा ट्रान्सफॉर्मर काय होतो. तर बघा ट्रान्सफॉर्मर जो काही टॉपिक आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक यासाठी म्हटलेला आहे कारण की यामध्ये बघाल तर एवढ्यांदा हा क्वेश्चन विचारलेला आहे. 2014, 2016, 2017, 20, 23, 24 ह्या सर्व एवढ्यामध्ये किती 1, 2, 3, 4, 5, 6 वेळ हा क्वेश्चन विचारलेला आहे 3 मार्क्ससाठी. तर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. या क्वेश्चनला कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बरं, हा क्वेश्चन कसं विचारला जातो? हा क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज अ ट्रान्सफॉर्मर. Then explain the construction and working of a transformer and derive the equation of transformer. तर एवढ्या साऱ्या गोष्टी यामध्ये विचारतात. किती मार्क्ससाठी? 3 मार्क्स. कधी कधी हा 4 मार्क्सला पण विचारतो. जर डेफिनेशन सोबत विचारलं तर 4 मार्क्स, पण विदाउट डेफिनेशन म्हणजे व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर जर नाही विचारलं तर 3 मार्क्सला विचारेल. पण विथ डेफिनेशन विचारलं तर 4 मार्क्स. बरोबर. तर बघा मग ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय होतो? व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? सो ट्रान्सफॉर्मर इज अ इलेक्ट्रिकल डिव्हाइस विच इज कन्वर्ट हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज और लो व्होल्टेज टू हाय व्होल्टेज. व्हेरी सिंपल. किंवा तुम्ही असे म्हणू शकता की ट्रान्सफॉर्मर इज अ इलेक्ट्रिकल डिव्हाइस विच कन्वर्ट लो व्होल्टेज ॲट अ हाय करंट टू हाय व्होल्टेज ॲट अ लो करंट इज कॉल्ड एज ट्रान्सफॉर्मर. म्हणजे असा इलेक्ट्रिकल डिव्हाइस जो आपल्याला गरज असेल त्यानुसार हाय व्होल्टेजला लो व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करेल किंवा लो व्होल्टेजला हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करेल. आणि अशा ह्या इलेक्ट्रिकल डिव्हाइसला आपण काय म्हणतो? ट्रान्सफॉर्मर म्हणतो. बरं, ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघितलेले असाल, नेहमी बघता, पण तुम्हाला माहिती नसेल की ह्यालाच ट्रान्सफॉर्मर म्हणतात. तुम्ही जर तुमच्या गावामध्ये तुमच्या घराजवळ कुठेतरी डीपी बघितली असाल, डीपी जो आहे त्या डीपीलाच ट्रान्सफॉर्मर म्हणतात. त्याच्या डीपीच्या आतमध्येच अरेंजमेंट असते जी ही ट्रान्सफॉर्मरची अरेंजमेंट इथे दाखवलेली आहे. हेच वर्किंग असंच सेम फेनॉमेना त्यामध्ये घडतो आणि त्याचा यूज व्होल्टेजला कमी करण्यासाठी आपण यूज करतो त्या ठिकाणी. मीन्स जसं एखाद्या कंपनीमध्ये इंडस्ट्रीमध्ये किंवा पॉवर प्लांट आपला इलेक्ट्रिसिटी जिथे जनरेट होतो त्याला म्हणतो आपण पॉवर प्लांट. तर पॉवर प्लांटमध्ये हाय व्होल्टेज जनरेट होतो. त्या हाय व्होल्टेजला लो व्होल्टेजमध्ये कन्वर्ट केलं जाते आणि आपल्यापर्यंत पाठवलं जाते. मग आपल्यापर्यंत पाठवल्यानंतर आपल्या गावामध्ये पण आणखी एक ट्रान्सफॉर्मर लावला असते. तो तिथून त्या व्होल्टेजला आणखी कमी करतो आणि आपल्या घरापर्यंत पाठवतो जेवढी आपल्याला गरज आहे. ओके. असंच काही इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा काही डिव्हाइस आहेत, त्या डिव्हाइसला व्होल्टेज जास्त असायला पाहिजे, म्हणजे जास्त व्होल्टेजची गरज पडतो. मग जर जास्त व्होल्टेजची गरज पडत असेल पण आपल्या घरी तर कमी व्होल्टेजची लाईट येतो. समजा आपल्या घरी येणारी लाईट हे 220 व्होल्टची आहे. आपल्या घरी येणारी लाईट हे 220 किंवा 230 व्होल्टची लाईट येतो. मग आपल्या घरी 230 व्होल्टची लाईट येत असेल पण आपल्या घरी असणारा जो रेफ्रिजरेटर आहे फ्रीज, त्या फ्रीजला जर का समजा 300 व्होल्टची लाईट जर पाहिजे असेल तर त्या फ्रीजच्या आतमध्ये सुद्धा एक ट्रान्सफॉर्मर लावलेला असतो जो या 220 व्होल्टच्या लाईटला 300 व्होल्ट पर्यंत काय करतो? इन्क्रीज करतो. म्हणजे मीन्स
त्या व्होल्टेजला कमी जास्त करण्यासाठी आपण ज्या डिव्हाइसचा किंवा ज्याचा यूज करतो तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर. क्लिअर? बरं, हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. म्हणजे हा जो ट्रान्सफॉर्मर म्युच्युअल इंडक्शनच्या प्रिन्सिपलवर वर्क करतो. मीन्स ह्या ट्रान्सफॉर्मर मध्ये सुद्धा म्युच्युअल इंडक्शन सारख्या दोन कॉईल असतात. एका कॉईल मधला आपण फ्लक्स चेंज करणार, दुसऱ्या कॉईल मध्ये ईएमएफ ला इंड्यूस करणार आणि ह्याच फेनॉमेनावरून आपण ट्रान्सफॉर्मरला वर्क करवतो. क्लिअर? राहील लक्षात? तर व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर म्हटलं तुम्हाला लिहिता येईल की द ट्रान्सफॉर्मर इज अ इलेक्ट्रिकल डिव्हाइस विच कन्वर्ट low voltage at a high current to high voltage at a low current, and the transformer is works on the principle of mutual induction. एवढं लिहिलं तरी चालेल. देन तुम्हाला विचारलं जाईल कन्स्ट्रक्शन. तर लक्ष द्या, याची कन्स्ट्रक्शन कशी असते. तर या टाइपची एक कन्स्ट्रक्शन असते, व्हेरी सिंपल. या मध्ये दोन कॉईल असतात. एका कॉईलला आपण प्रायमरी कॉईल म्हणतो ज्याला P ने डिनोट केलं आहे, दुसऱ्या कॉईलला आपण सेकंडरी कॉईल म्हणतो ज्याला S ने डिनोट केलेलं आहे. आणि ह्या दोन्ही कॉईलला सेपरेट केले जाते एका लॅमिनेटेड आयरन कोरने. ह्या दोघांच्या मधला डिस्टन्स एवढा मोठा नसतो, खूप कमी असतो. आता डायग्राम मध्ये आपण ड्रॉ केलेला आहे म्हणून मोठं दिसत आहे. तर याला ह्या दोन्ही प्लेटला म्हणजे दोन्ही कॉईलला एका लॅमिनेटेड आयरन कोरने सेपरेट केलं जातं. लक्षात? अशा टाइपचे व्हेरी सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. You consider two coil, one as a primary coil and another as a secondary coil, and these two coil are separated by a laminated iron core. हे झाली याची कन्स्ट्रक्शन. क्लिअर? ओके. बरं, याची वर्किंग कशी असेल? वर्किंग पण व्हेरी सिंपल आहे. बघा वर्किंग काय होतं. जशी म्युच्युअल इंडक्शनची वर्किंग आहे सेम टू सेम याची वर्किंग आहे. मग लक्ष द्या वर्किंग काय असेल. तर वर्किंग असणार तुमची की जर समजा ही प्रायमरी कॉईल आहे तर याला इनपुट म्हणू आपण, आणि हा जर का समजा तुमची सेकंडरी कॉईल जिथून तुम्हाला यूज करायचा याला लोड म्हणजे आउटपुट म्हणू आपण. मीन्स तुमच्या गावामध्ये जो काही लावलेला ट्रान्सफॉर्मर असेल त्या ट्रान्सफॉर्मरला एमएससीबी कडून येणारी जी लाईट आहे तो या बाजूने येणार, ज्याला आपण इनपुट म्हणणार, आणि तुम्हाला यूज करण्यासाठी जी लाईट येणार ती या बाजूने येणार, याला आउटपुट म्हणणार. कळलं इथपर्यंत? तर आपल्या घरी येणारी लाईट म्हणजे आपल्यासाठी आउटपुट त्या ट्रान्सफॉर्मरचं, आणि ट्रान्सफॉर्मरकडे एमएससीबी कडून येणारी लाईट म्हणजे त्याचं इनपुट. क्लिअर? आता ह्या ज्या दोन्ही कॉईल आहेत ह्या दोन्ही कॉईल मध्ये इनपुट साइडने एसी व्होल्टेज येणार. आता एसी व्होल्टेज काय असतो काय नाही नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण एसी सर्किट मध्ये क्लिअर करणार आहोत. तुम्हाला समजेल एसी आणि डीसी व्होल्टेज काय होते, एसी आणि डीसी करंट काय होते. ठीक आहे, डिटेल स्टडी करू आपण. तर एसी व्होल्टेज हा प्रायमरी साइडने येणार. ऑब्वियसली प्रायमरी साइडने एसी व्होल्टेज आलं म्हणजेच एसी करंट येणार, आणि एसी करंट ह्या कॉईल मधून मूव्ह होणार. मग तुम्हाला माहिती आहे की कॉईल मधून जर करंट जर मूव्ह झालं तर याच्या अराउंड मध्ये मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस्ड होईल, म्हणजे तयार होईल, आणि मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे ते मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल, आणि मॅग्नेटिक फ्लक्स तयार झालं तर त्या मॅग्नेटिक फ्लक्स पासून तयार होणारे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या कोर थ्रू या कॉईल मध्ये पास होतील. या कॉईल मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स जर पास झालं तर इथून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इथे पास झालं म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल. बरोबर? The number of magnetic field lines passing through that coil and then produce a magnetic flux in that coil. मग तुम्हाला माहिती आहे की येणारा करंट हा जर चेंज होणारा असतो म्हणजे इथला मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल. या मॅग्नेटिक फ्लक्स मुळे इथला मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल, आणि इथला मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं तर ईएमएफ इंड्यूस्ड होईल या बाजूला, आणि या बाजूला ईएमएफ इंड्यूस झाल्यानंतर त्या ईएमएफ पासून या साइडला करंट फ्लो होईल. काय होईल? करंट फ्लो होईल. असा व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे. मग मला सांगा, हा तर म्युच्युअल इंडक्शन मध्ये स्टडी केला तर वेगळा ट्रान्सफॉर्मरला स्टडी करण्याची गरज काय आहे सर? गरज आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की हा व्होल्टेज जास्त पासून कमी किंवा कमी पासून जास्त कसं होतो, याचं मिनिंग काय आहे, कसं होत असेल. तर लक्ष द्या, आता तोच कन्सेप्टला मी सांगणार आहे. ऍक्च्युअली काय होतं, इथून करंट गेल्याच्या नंतर, सॉरी स्टुडंट्स थोडं लाईटचा इश्यू झालं होतं. चला असो, आपण कंटिन्यू करूया व्हिडिओला. काय बघा काय म्हटलं होतं,
आपण जर प्रायमरी कॉइल मधून जर करंट जर पाठवलं तर या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि मॅग्नेटिक फील्डमुळे मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल. ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्या ह्या आयरन कोर थ्रू सेकंडरी कॉइल मध्ये जाणार आणि ह्या सेकंडरी कॉइल मध्ये गेल्यानंतर त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मुळे इथे मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल आणि त्या मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाल्यामुळे इथे ईएमएफ इंड्यूस्ड होईल आणि इथे करंट फ्लो इंड्यूस्ड होईल. बघितलं तर ऍक्च्युअल मध्ये काय होते बघा, जर का समजा प्रायमरी करंट इथून पास झालं म्हणजे इनपुट करंट इथून पास झाल्याच्या नंतर या मधामध्ये फ्लक्स तयार होतो आणि या ठिकाणी जो फ्लक्स तयार होतो त्या फ्लक्सला म्हटले जाते प्रायमरी फ्लक्स म्हणजे फ्लक्स इन अ प्रायमरी साइड, ज्याला आपण फाय पी ने डिनोट करतो. बरोबर. तसंच या फ्लक्स मुळे इथे ईएमएफ सुद्धा इंड्यूस्ड होतो म्हणजे ऍक्च्युअली या करंट मुळे इथे फ्लक्सचा चेंज होतो, त्या फ्लक्सच्या चेंज मुळे ईएमएफ इंड्यूस्ड होतो. पण तुम्हाला माहिती आहे की ईएमएफचा इंड्यूस्ड हा केव्हा होतो, जेव्हा याच्या मधामध्ये फ्लक्सचा चेंज होईल. म्हणजे याचा अर्थ या साइडला फ्लक्स सुद्धा तयार होत असेल म्हणूनच इथे ईएमएफ इंड्यूस्ड होईल. तसंच त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या बाजूला पास होतात आणि या साइडला गेल्यामुळे या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास झाल्यामुळे इथला फ्लक्स चेंज होऊन इथे सुद्धा ईएमएफ तयार होतो. मीन्स प्रायमरी साइडला ईएमएफ तयार झालं, सेकंडरी साइडला सुद्धा ईएमएफ तयार होईल. बरं, सेकंडरी साइडचा ईएमएफ कशामुळे तयार होईल? हा सेकंडरी साइडचा ईएमएफ सेकंडरी साइडच्या फ्लक्सच्या चेंजमुळे तयार होईल. म्हणजे याचा अर्थ फ्लक्स हा सेकंडरी साइडला सुद्धा तयार होईल. आता बघा, प्रायमरी साइडच्या फ्लक्सला मी फाय पी आणि सेकंडरी साइडच्या फ्लक्सला मी फाय एस लिहिलं. बट मला सांगा की प्रायमरी साइडला तयार होणारा फ्लक्स हा किती होईल, हा कोणावर डिपेंड असतो? तर हा डिपेंड असतो त्या साइडला असणाऱ्या नंबर ऑफ टर्न्सवर. आणि सेकंडरी साइडला तयार होणारा फ्लक्स हा कोणावर डिपेंड असेल, तर हा त्या साइडला असणाऱ्या नंबर ऑफ टर्न्सवर असेल. बरोबर. ओके, चला तर असं समजू आपण की फक्त फाय इज अ फ्लक्स इज अ प्रोड्यूस इन अ वन कॉइल. फाय हा मॅग्नेटिक फ्लक्स कन्सिडर करतो जो एका कॉइल मध्ये करंट प्रोड्यूस होत असेल. म्हणून याला लिहू शकतो की मॅग्नेटिक फ्लक्स पर टर्न. मॅग्नेटिक फ्लक्स पर टर्न म्हणजे एका टर्न मध्ये तयार होणारा फ्लक्स म्हणजे किती? फाय. तर मला सांगा प्रायमरी साइडला तयार होणारा फ्लक्स हा किती असेल? एका टर्न मधला फाय. मग इथे नंबर ऑफ टर्न्स किती आहेत? एनपी. तर मला सांगा इथला तयार होणारा टोटल फ्लक्स हा कोणाच्या बरोबर असेल? एनपी इंटू फाय च्या बरोबर असेल. बरोबर. तसंच एका टर्न मधला करंट फ्लक्स म्हणजे फाय असेल तर मला सांगा सेकंडरी साइडला तयार होणारा टोटल फ्लक्स म्हणजे काय असेल? तो असेल ns इंटू फाय. बरोबर. ns मीन्स नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी साइड इंटू फाय. फाय म्हणजे एका टर्नचा फ्लक्स. फाय पी म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन अ प्रायमरी कॉइल इंटू फ्लक्स म्हणजे एका टर्न मधला फ्लक्स. हा टोटल मिळून म्हणजे एनपी इंटू फाय मिळून फ्लक्स तयार झाला प्रायमरी साइडला आणि ns इंटू फाय मिळून फ्लक्स तयार झालं सेकंडरी साइडला. बरोबर. आता ह्या प्रायमरी साइडचा फ्लक्स जेव्हा चेंज होईल तेव्हा या साइडला ईएमएफ इंड्यूस्ड होईल आणि सेकंडरी साइडचा फ्लक्स चेंज होईल तेव्हा या साइडला सुद्धा फ्लक्स इंड्यूस्ड होईल. तरी होणार की नाही? तर बघा, प्रायमरी साइडला इंड्यूस्ड होणारा जो फ्लक्स आहे तो काय असेल? तर प्रायमरी साइडला इंड्यूस्ड होणाऱ्या फ्लक्सला मी ईपी लिहिणार, ज्याचा फॉर्म्युला होईल अकॉर्डिंग टू फॅराडे लॉ मायनस डी फाय बाय dt. पण फाय कोणत्या साइडचं? प्रायमरी साइडचं. बरोबर. याला जर तुम्ही लिहिले तर तो होणार मायनस डी डिवाइड बाय dt ऑफ फाय पी आणि फाय पी ची व्हॅल्यू आली एनपी इंटू फाय. इथे होणार एनपी इंटू फाय. बरोबर. बट मला सांगा रे, फ्लक्स चेंज झाल्यामुळे करंट चेंज झालं तर इथला फ्लक्स चेंज होईल ना? पण मला सांगा करंट चेंज झाला म्हणून नंबर ऑफ टर्न्स चेंज होणार का? नाही होणार. म्हणजे याचा अर्थ एनपी हा कॉन्स्टंट असल्या कारणामुळे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर निघेल. इथे येणार एनपी, मग इथे काय राहणार? डी फाय बाय dt. याला इक्वेशन नंबर फर्स्ट. क्लियर. असंच ईएमएफ इंड्यूस्ड होणार सेकंडरी साइडला. सेकंडरी साइडच्या ईएमएफचा सुद्धा फॉर्म्युला असं बनणार
डी फाय बाय डी टी, सेकंडरी साइड असल्यामुळे ते एस लिहावं लागेल. बरं, याला पुढे जर लिहितो म्हटलो तर मायनस डी डिवायडेड बाय डी टी ऑफ फाय एस, आणि फाय एस ची व्हॅल्यू एन एस इंटू फाय, म्हणजे इथे काय लिहिणार एन एस इंटू फाय. बरोबर. या मधलं नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी साइड डेरिव्हेटिव्हच्या बाहेर तर मायनस एन एस इंटू डी फाय बाय डी टी, इक्वेशन नंबर 2 देतो याला. क्लिअर झालं? अरे समजलं की नाही समजलं? ओके. बरं, आता मी काय करतोय, इक्वेशन नंबर 2 ला इक्वेशन नंबर 1 ने डिवाइड करतो. इक्वेशन नंबर 2 डिवाइड्स इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 ला इक्वेशन नंबर 1 ने डिवाइड केलं तर इक्वेशन नंबर 2 ची लेफ्ट हँड साइड ES, डिवाइड मध्ये इक्वेशन नंबर 1 ची लेफ्ट हँड साइड EP. त्याच टाइपने इक्वेशन नंबर 2 ची राइट हँड साइडच्या डिवाइड मध्ये इक्वेशन नंबर 1 चा राइट हँड साइड आहे, आणि असं आल्यामुळे मायनस आणि मायनस कॅन्सल होईल. सोबत सोबत डी फाय बाय डी टी आणि डी फाय बाय डी टी सुद्धा काय होणार कॅन्सल. इथे काय राहणार एन एस डिवाइड बाय एन पी, म्हणजे इथे येणार एन एस डिवायडेड बाय एन पी. काय मिळणार एन एस डिवायडेड बाय एन पी. सांगा समजलं? अरे समजलं का? तर ES डिवाइड बाय EP इक्वल टू NS डिवाइड बाय NP मिळणार. अँड हा जो काय रेशिओ किंवा हा जो इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनला म्हटलं जातो ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन, इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. काय म्हटलं जाते? इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. बरं, तर याला म्हटलं जाते इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता या मधामध्ये हा जो रेशिओ दिसत आहे तुम्हाला NS डिवाइड बाय NP, कोणता रेशिओ? NS डिवायडेड बाय NP. या रेशिओला म्हटले जाते टर्न रेशिओ. काय म्हणतात? टर्न रेशिओ, किंवा याला म्हटले जाते ट्रान्सफॉर्मर रेशिओ. काय म्हटलं जाईल ना रे? ट्रान्सफॉर्मर रेशिओ. कळलं? तर हा जो दिसत आहे याला आपण टर्न रेशिओ किंवा ट्रान्सफॉर्मर रेशिओ असं सुद्धा म्हणतो. इथं समजलं काय कसं केलं? काय म्हटलं मी की जर समजा तुम्ही प्रायमरी साइडला जर करंट जर पाठवलं, चेंज होणारा करंट जर जात असेल तर या साइडला फ्लक्स तयार होईल आणि त्या फ्लक्समुळे ईएमएफ इंड्यूस्ड होईल. म्हणून त्या प्रायमरी साइडचा इंड्यूस्ड होणारा ईएमएफ आपण फाइंड केला, तो हा मिळाला. असंच आपण सेकंडरी साइडचा ईएमएफ फाइंड केला, तो आपल्याला हे मिळाला. या दोघांना डिवाइड केलं तर आपल्याला हा एक रेशिओ किंवा हा एक इक्वेशन मिळालं, आणि ह्या इक्वेशनला म्हटलं जातो इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. काय म्हटलं जातो? इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. आणि त्यामधलं हा जो रेशिओ आहे नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी साइड टू द नंबर ऑफ टर्न्स इन अ प्रायमरी साइड, ह्या रेशिओला म्हटलं जातो ट्रान्सफॉर्मर रेशिओ. काय म्हटलं जातं? ट्रान्सफॉर्मर रेशिओ. समजा इथपर्यंत क्लिअर झालं? अरे कळलं? बरं. आता इन आयडियल कंडिशन, आयडियल कंडिशन मीन्स असा ट्रान्सफॉर्मर ज्या ट्रान्सफॉर्मर मध्ये जेवढा आपण इनपुट पॉवर देऊ तेवढा त्यानुसार त्याचा आउटपुट पॉवर चेंज होईल. जेवढा आपण इनपुट पॉवर देऊ त्यानुसार त्याचं आउटपुट पॉवर चेंज होईल. आणि ज्यानुसार आपण इनपुट पॉवर देणार त्यानुसार आउटपुट पॉवर जर चेंज होत आहे, म्हणजे याचा अर्थ असं की त्या ट्रान्सफॉर्मरला आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणतो. रियल ट्रान्सफॉर्मर मध्ये असं होत नाही. रियल ट्रान्सफॉर्मर मध्ये काही लॉसेस होतात, काही गोष्टी चेंज होतात, थोडा बहुत चेंज होतो. पण आयडियल ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण तसं कन्सिडर करत नाही. ज्याला कन्सिडर करतो की सर्व गोष्टी 100% होतात, म्हणून त्याला आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणतो. मीन्स जेवढा मी इनपुट पॉवर देणार तेवढाच तुम्हाला आउटपुट पॉवर मिळेल, त्याला म्हटलं जाते आयडियल ट्रान्सफॉर्मर. तर समजा मी आयडियल ट्रान्सफॉर्मरला कन्सिडर केलो तर मी लिहू शकतो की इनपुट पॉवर इक्वल टू आउटपुट पॉवर. कळलं का रे? मग मला सांगा रे, पॉवरचा फॉर्म्युला काय होतो? तर पॉवरचा फॉर्म्युला व्होल्टेज इंटू करंट होतो. म्हणजे याचा अर्थ व्होल्टेजला आपण ते ईएमएफ लिहिला, आणि करंट म्हणजे कोण? I इक्वल टू ईएमएफ इंटू करंट. बट इनपुट साइड कोणाची असते? प्रायमरी साइड असते. आणि आउटपुट साइड कोणती असते? सेकंडरी साइड असते. म्हणून याला लिहिते वेळी मला EP IP ES IS लिहावं लागेल. कळलं?
असं जर केलं तर मी काय करतोय, ES ला इकडे घेऊन येतो, म्हणजे EP च्या डिवाइड मध्ये ES होणार आणि करंटला करंटकडे घेऊन गेलं तर IS च्या डिवाइड मध्ये IP होणार. असं झाल्यामुळे मी इकडे लिहित आहो, लक्ष द्या. यामध्ये EP डिवाइड बाय ES इक्वल टू IS डिवाइड बाय IP झाला. बट मला सांगा, इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर मध्ये ES डिवाइड बाय EP आहे, म्हणून मी याला चेंज करतो. याला जर मी रेसिप्रोकल केलं, चेंज केलं तर मला काय मिळेल, ES डिवाइडेड बाय EP. जर मी याला जर इंटरचेंज करत असेल तर ऑब्विसली याला पण इंटरचेंज करावं लागेल, म्हणजे मला मिळेल IP डिवाइडेड बाय IS मिळेल ना. ES डिवाइड बाय ES आणि EP ला जर इंटरचेंज केलं तर मला याला पण इंटरचेंज करावं लागेल, तर मला मिळेल IP डिवाइडेड बाय IS. बरोबर. आणि हा जो काही इक्वेशन मिळाला, ह्या इक्वेशन वरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की EMF इंड्युस्ड EMF हा त्याच्या करंटला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. असेल मीन्स ES जर जास्त असेल तर IS कमी असेल, म्हणजे EMF इंड्युस्ड EMF इन अ सेकंडरी साइड जर जास्त असेल तर करंट कमी असेल, आणि इंड्युस्ड EMF इन अ प्रायमरी साइड जर कमी असेल तर त्या साइडचा करंट जास्त असेल. राहील लक्षात. याच्यावरूनच तो आपल्या व्होल्टेजला काय करतोय, चेंज करतोय. क्लिअर झालं. याला मी असं पण लिहू शकतो, ES डिवायडेड बाय EP म्हणजेच काय होतो, NS डिवायडेड बाय NP, NS डिवायडेड बाय NP आणि इक्वल टू ES डिवायडेड बाय EP म्हणजेच काय होतो, IP डिवायडेड बाय IS. समजलं. तर यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा की इंड्युस्ड EMF हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो नंबर ऑफ टर्न्सवर, पण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो तिथल्या करंटवर. कशावरती, करंटवरती. सांगा इथपर्यंत क्लिअर झालं की नाही झालं. तर झालं. बरं. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण ठरवतो की ट्रान्सफॉर्मर कोणत्या टाईपचा आहे. ट्रान्सफॉर्मर दोन टाईपचं असतात. एक ट्रान्सफॉर्मर असते स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि एक ट्रान्सफॉर्मर असते स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. जो ट्रान्सफॉर्मर लो व्होल्टेज कडून हाय व्होल्टेज बनवतो, जो ट्रान्सफॉर्मर लो व्होल्टेजला हाय व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतो, दिस ट्रान्सफॉर्मर इज कॉल्ड ॲज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि जो ट्रान्सफॉर्मर हाय व्होल्टेजला लो व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतो, दिस ट्रान्सफॉर्मर इज कॉल्ड ॲज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. समजलं दोन्ही ट्रान्सफॉर्मर. बघा कसं होतं या मधामध्ये. लक्ष द्या. इथे लिहू काय, चला इथे लिहून घेतो, तिकडे जागा नसल्यामुळे. बघा नंबर 1, समजा ES इज ग्रेटर दॅन EP, म्हणजे सेकंडरी साइडचा EMF जास्त प्रायमरी साइडच्या EMF पेक्षा. म्हणजे याचा अर्थ NS इज ग्रेटर दॅन NP असेल, कारण हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर. बट IS इज लेस दॅन IP असेल, म्हणजे हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्या कारणामुळे सेकंडरी साइडचा EMF जास्त तर सेकंडरी साइडचा नंबर ऑफ टर्न जास्त. पण सेकंडरी साइडचा नंबर ऑफ टर्न जास्त, EMF जास्त असेल तर तिथला करंट कसा असेल, कमी असेल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे. अँड धिस टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर इज कॉल्ड ॲज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. या टाइपच्या ट्रान्सफॉर्मरला आपण काय म्हणतो, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. बघा इथे स्टेप अप म्हणजे व्होल्टेज इन्क्रीज झाला असेल, कारण का प्रायमरी साइडने व्होल्टेज येतो, सेकंडरी साइडने व्होल्टेज जातो. प्रायमरी साइडचा येणारा व्होल्टेज कमी, सेकंडरी साइडचा व्होल्टेज जास्त, म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. काय म्हणणार आपण याला, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. एकदम याच्या अपोजिट बघा, ES इज लेस दॅन EP, म्हणजे त्याचा अर्थ NS इज लेस दॅन NP, म्हणजे त्याचा अर्थ IS इज ग्रेटर दॅन IP. मीन्स सेकंडरी साइडचा व्होल्टेज हा प्रायमरी साइड पेक्षा कमी असेल, म्हणजे सेकंडरी साइडला प्रायमरी साइडला व्होल्टेज जास्त असेल, सेकंडरी साइडला व्होल्टेज कमी असेल, म्हणजे त्याचा अर्थ प्रायमरी साइडच्या नंबर ऑफ टर्न जास्त असतील, सेकंडरी साइडचे नंबर ऑफ टर्न्स कमी असतील. तर अशा वेळी सेकंडरी साइडचा करंट जास्त असेल आणि प्रायमरी साइडचा करंट कमी असेल. याला म्हटलं जातो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. काय म्हणतो आपण याला, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. क्लिअर झालं. तर लक्षात ठेवा, आपले फ्रीज असेल
आपली टी व्ही असेल, या मधामध्ये जो लावलेला ट्रान्सफॉर्मर असतो तो ट्रान्सफॉर्मर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर लावला जातो. कोणता ट्रान्सफॉर्मर लावला जातो? स्टेप अप. म्हणजे त्या ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी साईडच्या ज्या कॉइल्स आहेत त्या कॉइल्स जास्त असतात, म्हणून तिकडे EMF जास्त, व्होल्टेज जास्त असतो. पण आपल्या गावामध्ये म्हणजे जो MSCB कडून आपल्याकडे लाईट येते वेळी आपल्या गावामध्ये जे DP म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मर लावलेला असतो, तो ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो. मीन्स MSCB कडून येणारी हाय व्होल्टेजची लाईट इलेक्ट्रिसिटी त्याला आपण तो ट्रान्सफॉर्मर काय करतो? डाऊन करतो आणि लो व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करून आपल्यापर्यंत पाठवतो. राहिलं लक्षात? तर अशा टाईपचा हा एक व्हेरी इम्पॉर्टंट ट्रान्सफॉर्मरचा कन्सेप्ट होता. अरे क्लिअर? समजलं? तर या ठिकाणी आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरचा पूर्णच्या पूर्ण जो थेरॅटिकल पोर्शन आहे तो आपण इथे कंप्लीट केलेला आहे. तर तुम्हाला या व्हिडिओ म्हणजे हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर तुम्हाला CET, JEE, नीट ह्या तीनही कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट टॉपिक आहे. म्हणून या टॉपिकला म्हणजे ह्या चॅप्टरला तुम्ही सिरियसली करायचं आहे. ओके. तर हा चॅप्टरचा थेरॅटिकल पोर्शन इथे एंड होत आहे. याच्यानंतर आपण एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टरसोबत येणार आणि नवीन चॅप्टर तो आपण घेणार आहोत AC सर्किट. ओके. बरं, तिथपर्यंत टेक केअर, बाय.